नमस्कार मित्रांनो, मी गणेश पानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। बघा, PSI पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी तुम्ही तयारी करत असाल तर नेमका याचा पगार किती असतो, इन हँड वेतन किती येतं, काही भत्ते कपात किती केले जातात, तर या सर्वांविषयी माहिती आपण विथ प्रूफ सॅलरी स्लिपच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी ची लाईव्ह स्वरूपाची बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे, तर त्याला तुम्ही नक्की जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तसेच आपला हा नंबर आहे यांना देखील कॉल करू शकतात। आणि बॅच जॉईन करताना जर GM10 कोड यूज कराल तर आणखी तुम्हाला एक्स्ट्रा 10% ऑफ मिळेल या बॅचेसच्या प्राइसेसवर। बघा, सगळ्यात आधी आपण पाहूया की यांची जी वेतन श्रेणी असते ना तर ती असते H14। त्याच्यामुळे यांचं सुरू होतं 38,600, इथून जे आहे तर ते बेसिक पे सुरू होतं। त्याच्यानंतर ते पुढे जातं 1,22,800 इथपर्यंत त्यांचं जे आहे तर ते वेतन श्रेणी जे आहे तर ते असतं। या बेसिक पे मध्ये दरवर्षी काय होते, वाढ होत असते, दरवर्षी ही वाढ होत असते यांच्या बेसिक पे मध्ये। मग बघा, यांचं बेसिक पे हे झालं। बघा, इथं बेसिक पे मिळतं त्यांना किती, 38,600। या बेसिक पे ला अनुसरून असतो DA ला काय म्हणतो आपण, महागाई भत्ता। एक महागाई भत्ता असतो आणि हा महागाई भत्ता आहे ना वर्षातून 2 वेळा वाढतो, एक असतं जानेवारी आणि एक असतो जुलैच्या वेळेला। म्हणजे समजा आता हा जर 50 असेल किंवा 53%, 55% यांच्या रेंज मध्ये काही तो असू शकतो। मग हा 50%, 55% म्हणजे काय, बेसिक पेच्या तेवढ्या टक्के असतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं 100 रुपये असेल आणि 50% जर महागाई भत्ता असेल तर तुम्हाला इथं 50 रुपये भेटतो, हा बेसिक पे 100, तर असे हे 150 रुपये तुमचे इथं होऊन जातात। त्याच पद्धतीने हा DA आहे। बघा, हा DA या वरच्याला जो काही बेसिक पे असतो त्याला काही जे पर्सेंटेज असेल तर त्याच्यानुसार कॅल्क्युलेट होतो। पुढचं CLA हा असतो 180 रुपये, WA हा असतो 100 रुपये आणि ग्रॉस ऍडजस्ट हा असतो 7,242 रुपये। ग्रॉस ऍडजस्ट हा नथिंग बट ते तुमचं पेन्शन साठी असतं, इथं हे पैसे दिले जातात, पुढे ते कपातही केले जातात। सुरुवातीचे जर सॅलरी स्लिप पाहिले तर ते ट्रेनिंगच्या स्वरूपाची सॅलरी स्लिप असते। म्हणून तुम्हाला इथं बघा ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिसतोय का कुठे, इथं TA दिसतोय का, मला सांगा। TA दिसणार नाही, का दिसणार नाही, कारण की तुमचं ट्रॅव्हलिंगच नाही ना, कारण की तुम्ही ट्रेनिंगच्या दरम्यान डायरेक्ट MPA मध्ये असतात, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथं असतात। हे तुमचे किती झाले, 59,246 रुपये एवढे झाले। पण एवढे हातात नाही मिळत ना, कारण की काही गोष्टींची कपात होते। जसं एक प्रोफेशनल टॅक्स असतो तो 200 रुपये कट होतो, पुढे GIS तुमचा कट होतो 480 रुपये, त्याच्यानंतर एक पॉलिसी कट होते 354 रुपये, त्याच्यानंतर DAD ऍडजस्ट हा 7,242 रुपये, हा जर तुमचा जो त्यांनी तिथं दिला होता तर तोच ते इथं कट करून घेतात। पुढे DCPS हा असतो 5,173 रुपये, हा काय असतो माहितीये का, हा तुमचं पेन्शनचं तुमच्याकडून असणारं कॉन्ट्रीब्युशन असतं, हे पेन्शनचं गव्हर्नमेंट कडून असणारं कॉन्ट्रीब्युशन असतं। म्हणजे असे तुमचे जवळपास 13,450 रुपये कापले जातात। मग ट्रेनिंगच्या दरम्यान जास्त पैसे कापले जातात, पण ट्रेनिंग कंप्लीट झाली तर थोडे कमी पैसे कापले जातात, हे तुम्ही लक्षात ठेवा। आणि काही नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज असतात। बघा, या झाल्या गव्हर्नमेंट रिकव्हरीज, काही नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज असतात, जसं की मिसलिनियस आहेत 4,830 रुपये, वेलफेअर फंड असतो 250 रुपये, अदर रिकव्हरी 400 रुपये आणि अदर रिकव्हरी वर 2,128 रुपये। हे काय असतं माहितीये का, याच्यामध्ये तुमचं ते मेस वगैरे या सगळ्या गोष्टी ते इन्क्लूड करून टाकतात। म्हणून तुमचे इथले जे पैसे आहेत ना तर ते कापले जातात। नंतर तुमची जेव्हा जॉईनिंग होते ना, म्हणजे ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर, तर लक्षात घ्या तुमचे नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज हे निघून जातं बरं का। आणि हे नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज आणखी कधी असतं माहितीये का, तुम्ही लोन वगैरे घेतात का, म्हणजे यांचे काही फंड पण असतात ना जिथून तुम्ही लोन घेऊ शकतात, बाकीच्या गोष्टी घेऊ शकतात, तर तिथं पण हे नंतर ऍड होतं। म्हणजे प्रत्येक व्यक्तीची सॅलरी स्लिप ही वेगवेगळी असू शकते। मग इथं हे 7,668 रुपये हे तुमचे आणखी कट झाले, जे व्हायला नाही पाहिजे होते, जे कमी असतात त्याच्यात एवढे होतच नाही। मग टोटल जर तुम्ही पाहिलं या सॅलरी स्लिपनुसार तर 59,246 रुपये ही सॅलरी बनली। 13,000 रुपये गव्हर्नमेंट रिकव्हरीज हे प्रत्येकाला असतं। त्याच्यानंतर नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरी 7,768 रुपये हे कट झाले आणि ट्रेनिंगच्या दरम्यान तुम्हाला 38,128 रुपये एवढे जातात येतात। हे ट्रेनिंगच्या दरम्यानची सॅलरी आहे। नंतर तुमची सॅलरी जी आहे तर ती वाढत असते, त्याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ जे आहे तर ते घेऊन येणार आहोत की ट्रेनिंग संपल्यानंतर किंवा 1 वर्षानंतर 5 वर्षानंतर आपली सॅलरी ही किती असणार आहे। तर एवढी ही सॅलरी असते, म्हणून काही निराश होऊ नका। खूप सारे लोक म्हणतील की अरे एवढी कमी सॅलरी आणि पद तर खूप मोठे PSI वगैरे, तर तसं नाही। हे ट्रेनिंगच्या दरम्यान हे जे नॉन गव्हर्नमेंट रिकव्हरीज आहेत ना तर हे होते, पुन्हा हे 7,000 तुमचे जे आहे तर ते इथं ऍड होऊन जातात। तर या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या आहेत।
इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस विविध ब्रांचेस मध्ये उपलब्ध आहेत, जसे की शालेय स्पर्धा परीक्षांसाठी नवोदय स्कॉलरशिपच्या एक्झाम्स आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने कृषी भरती असेल, पोलीस भरतीसाठीची जी शिपाई पदासाठी भरती होती तर त्याची पण बॅच अवेलेबल आहे. लॉ, बँकिंग, MBA यांच्या इंटरेस्ट टेस्ट असतील तर त्या पण आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत. आणि कुठलाही कोर्स जॉईन करताना GM10 कोड यूज करत असाल तर 10% त्या बॅचच्या फायनल प्राइसवर आणखी तुम्हाला ऑफ जे आहे तर तो मिळू शकतो. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण STI, ASO, SR या सगळ्या कंप्लीट करणार आहोत, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.